येत्या 4 ते 6 तासात अवकाळी पावसाबद्दल आणि चक्रीवादळाबद्दल आता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या समोर येते आहे। आज रात्रीत परत अवकाळी पावसाला सुरुवात होणार असून वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पुढील 4 ते 6 तासांमध्ये या 8 जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे। या 8 जिल्ह्यांना आता हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून सर्वांना सावधान होण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय। येत्या 4 तासात आणि आज रात्रीत परत विजांच्या कडकडाटासह तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पुढील 4 तासात या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे। आता हवामान खात्याने या 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व तसेच नागरिकांनी लगेच सतर्क व्हायचे आहे। या 8 जिल्ह्यांमध्ये भयंकर गारपिटीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे भाज्या असतील किंवा फळांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे ते पुढे बघा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पुढील 4 तासात या 8 जिल्ह्यांमध्ये भयंकर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सध्या व्यक्त केली आहे। राज्यात पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला आज पुढील 4 तासांच्या आतमध्ये सुरुवात होणार असल्याचं हवामान खात्याकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे। राज्यातील या 8 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे। या 8 जिल्ह्यांना पंजाबराव डक आणि हवामान खात्यांनी रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार अवकाळी पाऊस येणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपिटीचा पाऊस होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त वारेच वाहणार आहेत, तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिबात वादळी पावसाचा धोका नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा पावसाचा कोणताही धोका नाही, अशा कोणत्या जिल्ह्यांची नावं आहेत, सविस्तर अपडेट नेमकी काय आलेली आहे नक्की जाणून घ्या। जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणतंही पीक केलं असेल किंवा जर तुम्ही शेतकरी असाल, अवकाळी पाऊस कधी येणार याची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच आता फायद्याचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, पुढील 4 तासाच्या आतमध्ये ज्या 8 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस येणार आहे, हा पाऊस किरकोळ नाही, हा भयंकर विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारांचा पाऊस आहे। सध्याला हा वादळी वारा जो आहे तो अरबी समुद्राच्या कडेला येऊन पोहोचलेला आहे। पहिल्यांदा हा वादळी वारा आता मुंबईच्या आसपास पसरणार असल्याची मोठी माहिती सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे। त्यामुळे मुंबईच्या आसपासचा परिसर जो आहे तो आता आधीच गरजेचा असतो, खूप धावपळीचा परिसर असतो, खूप लोकसंख्या या समुद्राच्या कडेला असते। सर्वात पहिला समुद्राकडे जे मासेमारी करतात ते जे लोक फिरायला आलेले असतात तर त्या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। कारण हा वादळी वारा असल्याने समुद्राकडे राहणाऱ्या तसेच मासेमारी करणाऱ्यांना धोका पोहोचण्याची जास्त शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यांसह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे।